राम राम मंडळी, कशा आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मस्त असाल. तुम्ही माझे मागचे सगळे व्हिडिओ पाहिले असतील किंवा नसतील पाहिले तर तुम्ही पाहू शकता. हा माझा चॅनल ऑल ओव्हर तुम्ही थोडंफार काहीतरी नवीन शिकाल, तुम्हाला माझे चॅनल थ्रू थोडंफार काहीतरी शिकायला मिळेल यासाठी हा चॅनल मी सुरू केलेला आहे. आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही TPA कोऑर्डिनेटरचा जॉब करत असाल तर तुम्हाला या चॅनलकडून भरपूर अशी माहिती मिळू शकते. तुम्ही हॉस्पिटलमध्ये TPA डेस्कला जे काही वर्कआउट करता डेली किंवा तुम्हाला काही अडचणी येत असतील तर त्याबद्दल सुद्धा यामध्ये सगळ्या गोष्टी इझिली कव्हर होऊन जातील. त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत मला अशीच साथ द्या. चला तर मग आजचा आपला टॉपिक आहे क्वेरी मॅनेजमेंट. ज्यावेळेस तुम्ही एखादं हॉस्पिटलमध्ये क्लेमचं पेशंट ॲडमिट होतं आणि त्यानंतर तुम्ही काय करता, प्रिऑथ रिक्वेस्ट सेंड करता. जी काही ॲडमिशन प्रोसेस आहे डॉक्युमेंटेशनची ती तुम्ही पाठवता. आता प्रिऑथ रिक्वेस्ट कशी पाठवायची याबद्दलसुद्धा मी सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. तसंच आता तुम्ही समजा एक प्रिऑथ रिक्वेस्ट हॉस्पिटलमधून तुमच्या मेलद्वारे किंवा स्पेसिफिक पोर्टलद्वारे पाठवलेली आहे, बरोबर. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एखादी एक तर क्वेरीचा रिप्लाय येतो किंवा केस रिजेक्ट होते किंवा इनिशियल अप्रूव्हल येतं, बरोबर. तर त्याच्यामध्ये क्वेरी येते. क्वेरी आल्यानंतर जर तुम्ही TPA कोऑर्डिनेटरचा जॉब करत असाल आणि तुम्हाला नवीनच तुम्ही जॉईन केलं असेल तर तुम्हाला फार टेन्शन येतं की बाबा आता रिप्लाय कसा करायचा. आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही मेडिकल बॅकग्राऊंडनी असाल तर काही हरकत नाही, खूप इझिली तो रिप्लाय करतात. त्यामुळे तुम्हाला ते तुम्ही पाहू शकता की कसं करायचं, काय करायचं. त्याच्यामध्ये जे काही वर्डिंग आहे ते व्यवस्थित वाचा आणि त्यामुळे तुम्हाला रिप्लाय करायलाही सोपं जातं. स्पेसिफिक 2-3 गोष्टी असतात त्याच्यामध्ये. सगळ्यात आधी पेशंटचे IPD पेपर मागितले जातात किंवा लॅब रिपोर्ट, इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट किंवा कन्सल्टेशन पेपर किंवा नीड फॉर हॉस्पिटलायझेशन. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला रिक्वायर्ड असतात, इन्शुरन्स कंपनीला पाहिजे असतात. तर त्यासाठी तुम्हाला जी काही तुम्ही ॲडमिशन प्रोसेस करताय त्यावेळी जर सगळ्या गोष्टी प्रॉपर तुम्ही सोबत पाठवल्या तर क्वेरी शक्यतो येत नाही, इनिशियल अप्रूव्हल 100% येतं. आणि मी तुम्हाला हे का सांगते, कारण छोटा सेंटर देते मी तुम्हाला. मी 10 वर्षापासून ॲज अ TPA कोऑर्डिनेटर काम करते. वर्किंग असतं माझं. मी डेली 3-4 हॉस्पिटलचे डेली वर्किंग करते. डेली क्लेमचं काम असतं मला. त्यामुळे मला एक हळूहळू त्यातून मी शिकले आणि हा माझा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स मला आता खूप छान वाटतं आहे. मला बऱ्यापैकी क्वेरी सॉल्व करता येते, नॉलेज सांगता येतं आणि म्हणूनच मी हा माझा चॅनल चालू केलेला आहे. ठीक आहे. तर सर्वसाधारण तुम्हाला सांगते, क्वेरीचे 2 प्रकार असतात, मेडिकल मॅनेजमेंट क्वेरी आणि सर्जिकल मॅनेजमेंट क्वेरी. आता मेडिकल मॅनेजमेंटच्या क्वेरीमध्ये साधारण तुम्हाला बेसिक क्वेरी येतात. तुम्ही आधी सांगितलं नीड फॉर हॉस्पिटलायझेशन, लॅब रिपोर्ट किंवा KYC डॉक्युमेंट. मेन पॉलिसी होल्डरचे तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्डसुद्धा सुरुवातीला गरजेचे असतात. फक्त तुम्ही कार्ड पाठवलं किंवा ID प्रूफ पाठवलं, पेशंटचेच डॉक्युमेंट पाठवले, KYC डॉक्युमेंट फक्त पेशंटचे पाठवले तरीसुद्धा क्वेरी येते. ठीक आहे, मेन पॉलिसी होल्डर हा पेशंट असेल तर काही हरकत नाही, कारण तुम्ही त्याचं प्रॉपर पाठवलं आहे. परंतु छोटं बच्चू असेल, तुमची वाईफ असेल, तुमचे आईवडील असतील, ते वर्किंग नसतात, मेन पॉलिसी होल्डर ते नसतात, मेन पॉलिसी होल्डर तुम्ही असता. त्याच्यामुळे पेशंटचं, मेन पॉलिसी होल्डरचं आधार कार्ड, पॅन कार्ड, ॲड्रेस प्रूफ घेणं खूप गरजेचं आहे. छोट्या छोट्या क्वेरी ह्या तुम्हाला डेली येत असतात, पण प्रत्येक क्वेरी शिकण्यासारखी असते. प्रत्येक क्वेरी तुम्हाला डेव्हलप करते तुमचा एक्सपिरियन्स वाढवण्यासाठी. आणि तुम्हाला एक सांगते दुसरं, सर्जिकल क्वेरी. आता एखाद्या पेशंटची डिलिव्हरी करायची, डिलिव्हरी करते वेळेस तुम्हाला जो लास्टचा सोनोग्राफी रिपोर्ट आहे, म्हणजे 9व्या महिन्यातला नसेल तर 7व्या महिन्यातलाही चालेल, तुम्हाला तो पाठवावा लागतो, तरच व्यवस्थित अप्रूव्हल येतं. हे कंपल्सरी गायनिक पेशंटला लागतं. त्याच्यानंतर बघा गायनिक पेशंटची वेगवेगळे प्रोसिजर असतात. DNE असते, TLH असतं, हिस्टेक्टॉमी असते किंवा ऑस्टायटनिंग असतं किंवा तुम्हाला सांगते काही म्हणजे PCOD किंवा काहीही जे काही लेडीजचे प्रॉब्लेम असतात त्याच्यासाठी सोनोग्राफी हा खूप महत्त्वाचा पॉईंट असतो. त्यामुळे पेशंटकडून तुम्ही ज्यावेळेस प्रिऑथ रिक्वेस्ट पाठवता त्यावेळेस सोनोग्राफी घेणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आता तिसरं,
आता सर्जिकल केसमध्ये जे काही फ्रॅक्चरचे पेशंट येतात त्याच्यामध्ये एक्सरे रिपोर्ट हा खूप महत्त्वाचा असतो. आता कुठे फ्रॅक्चर आहे, कसं फ्रॅक्चर आहे, पेशंट कसा पडला आहे, काय झालं आहे, पेशंटचं सेल्फ डिक्लेरेशन किंवा पेशंटची कॅज्युअल्टीमध्ये असताना काय कंडिशन होती, पेशंटला नक्की कुठे मार लागला आहे, ह्या सगळ्या गोष्टी IPD पेपरमध्ये असतात. परंतु एक्सरे रिपोर्ट घेणं खूप गरजेचं आहे. आणि एक्सरे नंतर तुम्ही MRI, CT स्कॅन जे काय तुम्ही करता किंवा जे काय आउटसोर्स लॅब असेल त्या सगळ्या गोष्टी ॲडमिशनच्या वेळेसच जर तुम्ही इझिली घेतल्या किंवा सुरुवातीपासूनच या गोष्टींकडे लक्ष दिलं तर तुम्हाला खूप सोपं जातं. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता हार्ट पेशंटची बऱ्यापैकी एंजिओग्राफी, एंजिओप्लास्ट, ECG किंवा जे काही बायपास केलेलं असतं त्याचे सगळे रिपोर्ट ऑलरेडी असतात, ते सुद्धा तुम्हाला सोबत ठेवावं लागतात, कॅरी करावे लागतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला जो काय डॉक्युमेंटेशनचा पार्ट आहे हा सुरुवातीपासूनच शिकून घेणं आणि तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये मला एक्सपिरियन्स आहे, मला माहिती आहे प्रत्येक पेशंटला काय क्वेरी येऊ शकते आणि क्वेरी रिप्लायसाठी काय काय डॉक्युमेंट लागतात. त्यामुळे मी हे खूप स्पष्ट बोलते, हे खूप इझिली बोलून जाते. परंतु तुम्हाला जशी जशी क्वेरी येईल, तुम्हाला जसं जसं तुम्हाला वर्किंग होईल डेली तुमच्या TPA डेजला, तसं तसं तुम्ही शिकत राहता. त्यामुळे घाबरायचं नाही. डॉक्टरांची मदत घ्यायची, जे काही RMO असतात त्यांची हेल्प घ्यायची, सिस्टरांची हेल्प घ्यायची आणि प्रॉपर डॉक्युमेंटेशन तुम्ही पाठवायचं. एकदा का अप्रूव्हल आलं की तुम्ही पण टेन्शन फ्री होऊन जाता. बरोबर ना? चला तर मग आजचा ब्लॉग होता, आजचा चॅप्टर होता, आजचं सेशन होतं क्वेरी रिप्लाय कसा करायचा. क्वेरी रिप्लाय मॅनेजमेंट काय आहे. तुम्हाला माझ्या ब्लॉगमधून थोडंफार तरी TPA कोऑर्डिनेटर किंवा TPA डेस्कला हेल्प झाली तर मला खूप छान वाटेल. आणि तुम्हाला जर सेशन हवा असेल, माझ्याकडून शिकायचं असेल, मी तुम्हाला ट्रेनिंग देऊ शकते. मी तुम्हाला लाईव्ह सेशन, ऑनलाईन सेशन किंवा लाईव्ह कसंही तुम्हाला जसं जाईल तसंही तुम्हाला मी करू शकते, देऊ शकते. आणि तुम्ही मला अप्रोच करू शकता, मला मेल करू शकता, मला हाय करू शकता किंवा इन्स्टावरती पण माझे ॲक्टिव्हिटी चालू असते, तिकडं पण तुम्ही मला फॉलो नक्की करा. आणि सोबत आत्तापर्यंत साथ दिली इथून पुढे तशीच ठेवा. चला तर मग भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.